येस, थँक्यू प्रसाद. जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय मॅच मात्र पाहायला मिळेल. अर्थातच शिवशक्ती आणि त्याच्या शिवकृपा आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय प्रियांशी 11. या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आहे. या संघर्षाचा पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. चांगला फटका जरूर आलाय बॅटरच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सुरुवात फार दमदार होती. 4 धावांनी सुरुवात केली आहे. फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी प्रशांत आणि दिनेश ही जोडी मैदानावरती जरूर आली आहे. मागच्या सामन्याचा जर विचार करायला गेला ना प्रसाद, मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि जिथे कुलदीप विश्वकर्माचा झेल ड्रॉप झाला, यशने मात्र फार मोठी चुकी केली आणि त्याने कुलदीपने संधीचं सोनं केला. अर्थातच प्रवास त्या ठिकाणी फार दैदिप्यमान पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. टिपमिट विकेट रिझन क्लिअर केलं जात आहे. बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय तो दमदार चौकार. डीजे प्रियांशी 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय शिवकृपा. या दोन संघादरम्यान चालू असलेला संघर्ष स्विचेट केला जात आहे. दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. प्रकार फार चुकीचा होता कारण सरळ धावा येत होत्या. चुकीची बॅट हाताळली सध्या प्रशांत बॅटरने. या ठिकाणी आपण पाहतोय अप्पासाहेब पवार यांचं मंचावरती आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. बॉल उडवलाय ऑन साइड रिजनला. येतोय प्रशांतच्या बॅट मधून दमदार सिक्सर. डीजे प्रियांशी 11 जर विजयी झाली तर मात्र रोहनजी भगत यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला स्ट्रोक. प्रशांत 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 मैदानावरती त्याच पद्धतीचे फटके. इथे मात्र थर्ड अंपायर साठी अपील जरूर करण्यात आलेला आहे. जाऊया आपण बॉल कडे. इथे अंपायरचा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. सिक्सर जरूर आलाय परंतु आमच्या टेक्निकल टीम कडे आपण जाऊया. टेक्निकल टीम टेन क्रिक लाईव्ह ची संपूर्ण टीम आपण पाहतोय. यस, फेअर डिलिव्हरी इथे जरूर थर्ड अंपायर कडून फेअर डिलिव्हरीचा इशारा जरूर आलाय आणि सिक्सरच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात. चला या ठिकाणी 20 धावा जरूर झाल्यात. आतापर्यंत 5 बॉलचा तरार झाला. बॅक टू बॅक 2 चौकार आले, 1 डॉट आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहायला मिळालेत. हा बॉल डॉट येईल की इथे प्रशांतच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल. काय घडतंय मैदानात ते माहित नाहीये परंतु आता प्रशांत मैदानावरती 3 रणनीती तुम्ही जरूर आखली आहे. कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 5 बॉल मध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निखिल. फार चुकीची गोलंदाजी. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय परंतु या क्षणाला पाहतोय परतावा लागेल प्रशांत या बॅटरला. हार्ड हिटर बॅक टू डगआउट. फार मोठा झटका आहे सध्या तरी म्हणायला गेलं तर बॅटिंग लाईनचा केली होती परंतु वेट अँड वॉच हे समीकरण मैदानात असणं फार गरजेचं आहे. जितका संयम असेल ना तितका क्रिकेट बघाडतं. दरम्यान महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जीवन आणि न्यू बॅटर सुद्धा आपण पाहतोय मंगेश. गणेशाचं दुसरं नाव मंगेश. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर आता मात्र या मैदानात मंगेशला प्रशांतची बॅट तलपवताना पाहायला मिळेल का? कारण एकीकडे अजूनही जर पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती मागच्या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच दिनेश अजूनही नॉन स्ट्रायकर एंड वरती होता, परंतु आता स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर मंगेश. गोलंदाजी मार्क वरती जीवन आगे. अर्थातच संपूर्ण आयुष्याचं सार त्यांच्या नावात आहे. आता त्यातून अनुभव काय त्यांच्याकडे माहित नाहीये, परंतु या जीवनला संघासाठी जिवंत राहावं लागेल मैदानात. पहिला बॉल राईट अप द विकेट. चांगला बॉल इथे मात्र परतावं लागते. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. मी म्हटलं होतं की मागच्या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच किताब ज्याच्याकडे आला त्या दिनेशला मात्र परतावलंय. पद्धतीची निखिलची गोलंदाजी झाली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती इट का जवाब पत्थर टी फॉर टॅट जशास तसं उत्तर. परंतु इथे सुरुवात जीवनने केली आणि यावेळी मात्र परतावला. दिनेशच्या बॅटरला सुंदर फटका. टिपमिड विकेट. रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक निराशाजनक होत आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम शिवकृपा आणि त्याच्या विरोधात प्रियांश 11 आपल्याला पाहायला मिळते. क्षणाक्षणाला बदललं जाणारं चित्र मैदानात निर्माण होतंय. कारण एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर आज करवई प्रीमियर लीगचा अभूतपूर्व सोहळा आहे मित्रांनो. चांगला बॉल यावेळी हवाई सपार. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. सेफ झोन मध्ये बॉल होतोय लँड. संत गती आता पाहायला मिळाली. ज्या पद्धतीची प्रशांतने मैदानात आक्रमकता सादर केली होती, असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की 5 षटकांमध्ये 80+ धावा या धावफलकावरती असतील, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी निखिल शेंडेने त्याला परतावलं आणि त्याच्यानंतर जीवन काय आले आणि त्यांनी पायचीत स्वरूपात फलंदाज दिनेशला परतावलंय. आदरणीय बालारामजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक देविदासजी भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. मायेचे उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट. अर्थातच अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या व्यासपीठावरती जपली जाते. आणि एक महत्वपूर्ण सूचना आहे खेळाडूंसाठी. मैदानी खेळ आहे, उन्हाचं तप्त वातावरण आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल की आपण अस्वस्थ आहात, इंजर्ड आहात, तर त्याच वेळी पंचांना तुम्ही निदर्शनास आणून द्या. आणि त्याच्यानंतर मी हेच सांगेल की पाणी जरा मैदानात भरपूर पिऊन जा, कारण तुमची काळजी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय तुषारजी धोंडे सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय तुषारजी धोंडे सर या आपण. आदरणीय देवदासजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना सन्मानित केलं जाईल. मायेचे उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह दिलं जात आहे.
दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या 26 या आकड्यावरती. निखिलने गोलंदाजी करत 20 धावा जरूर खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट त्याने परतावली, परंतु जीवनने आल्या आल्या हाहाकार माजवायला सुरुवात केली. दिनेश नावाचं वादळ त्याने शमावलं आणि त्याच्यानंतर अवघ्या 6 धावा खर्च केल्या. अफलातून बॉलिंग अटॅक. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निखिल शेंडे. समोर आहे तो बॅटर मंगेश. पहिला बॉल निखिलचा मंगेश साठी. चांगला बॉल. यावेळी मात्र सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी आहे. सामन्यातली काटकता, भेदकता, तीक्ष्णता जरूर मैदानावरती आता जाणवायला लागली आहे. मंगेशने षटकार ठोकला तर आदरणीय नितेश जमदार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑनलाईनच्या जमान्यात आता काही बक्षिसांची फसवाफसवी होत नाही. दादा प्लेयर आगे ना कॉमेंटेटर कडे येण्याच्या अगोदर सगळे मॅच बघून येतो. बाबा माझं बक्षीस राहिलंय. चांगला बॉल. अफलातून आगे ज्या निखिल शेंडेने 20 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात खर्च केल्यात. फार सुंदररित्या कमबॅक मी म्हणेल. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक बहुतांशी असं वाटत होतं की जीवनच्या नावावरती जाईल, परंतु निखिलने पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर कमबॅक आहे म्हणेल. नेक्स्ट बॉल. शरीराचा वेध या चेंडूने जरूर घेतला होता. इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. बॅटकट होती आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. अफलातून गोलंदाजी चालू आहे. इथे काय घडतंय, परंतु यावेळी मात्र बॉल जाईल डिफाईन लाईक रिजन सीमारेखा पार. येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. इन द मिक्स. तुमच्या गाण्याच्या माध्यमातून, परंतु गोंधळ मैदानावरती चालू आहे आणि या गोंधळाला साकडं घातलं जात आहे. अर्थातच खरवे प्रीमियर लीगचा हे पर्व तिसरं यशस्वीरित्या पार पडू दे. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर चांगला बॉल. पुन्हा एकदा सुंदररित्या कमबॅक आहे आणि या कमबॅकच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत 5 बॉलचा थरार संपलाय. निखिल शेंडेचा धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 31 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. सांघिक कोड्यातला तिसऱ्यानं वैयक्तिक दुसरा स्पेल हाताळतोय. फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 2 बाद 32 या आकड्यावरती. कमांड इज
ऐका ना, तुम्हाला मी काय म्हणतोय, तो सगळं क्लिअर करून टाकू. ते पण द्यायचंय, ते पण द्यायचंय ना. असं काय करताय तुम्ही? भेटा ना मग, सोमवारी भेटा, पाहिजे मंगळवारी भेटा. हा, सगळं क्लिअर करून टाकू आपण. आलं का लक्ष? हा बरं, ठीक आहे ठीक आहे, होऊ दे. सोमवार मंगळवारी त्याला भेटतो. त्याला घरचं पण द्यायचंय ना, हे पण द्यायचं, एकदम करून टाकतो ते सगळं. ठीक आहे, ओके. अरे सतीश, मी तर तिथे नाईटलाच होतो ना. सतीश फोन लाव सतीशला, आज भेटणार वाटते ते त्याला. मी पण मॅचला आहे. मी माझा उद्याचा दिवस जरा त्रास आहे, सोमवारपासून परत मी 4 दिवस आहे घरी. ठीक आहे, चल बघ सतीशला कॉल लाव. राईट एम राउंड द विकेट. चांगला बॉल यावेळी हँडल केला जातोय, परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर एक चांगला रणनीतीचा संग्राम मैदानावरती आलाय. अर्थातच शिवकृपा आणि त्याच्या विरोधात प्रियांश 11, खरवई प्रीमियर लीग बदलापूरचा थरार. राईट एम राउंड द विकेट. चांगला बॉल, परंतु फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावींच्या मदतीने धावत संख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 34 या आकड्यावरती. 34 धावांचा आतापर्यंतचा पाठलाग जरूर आहे, परंतु यावेळी जर तुम्ही विचार करायला गेला तर मोठी धावत संख्या मैदानात आणावी लागेल. चांगला बॉल. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया आपण. आजच्या दिवसातली तिसरी मॅच, करत म्हणायला गेलं तर बी ग्रुप मधली तिसरी मॅच. मृणाल 11 आणि त्याच्या विरोधात सद्गुरू स्पोर्ट्स. चला या आपण टॉस करण्यासाठी मध्यंतराला. पुन्हा एकदा फटका सजवला जातो. एक धाव तर कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. आतिगाई. इथे काय घडतंय मैदानात पहा, कारण तुम्हाला सिच्युएशन, परिस्थिती जाणीव होणं फार गरजेचं आहे. व्यवहारात जशी परिस्थितीची जाणीव असते ना, तशी मैदानात सुद्धा परिस्थिती काय त्यानुसार खेळ करावा लागतो. चांगला स्ट्रोक, कारण लीग मॅचला आपण अनुभवतो बऱ्याचशा ठिकाणी लीग मॅचचा विचार करता करता पॉलिटिक्स होता, परंतु कधी कधी होता अशा गोष्टी. कारण एकीकडे आपण पाहिला असेल की 4-4 सामने जिंकून सुद्धा स्पर्धेतून बाहेर जावं लागतं. आज मैदानात तशी सिच्युएशन येणार की नाही माहित नाही, परंतु पाहूया काय घडतंय. त्रिफलाची दांडी गोल. फर्निचर झालाय डिस्ट्रॉय. परतावं लागेल या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. मंगेशच्या पारीचा यावेळी अंत झालाय. झटका तिसरा आहे, महत्वपूर्ण आहे. सलामीची जोडी ज्यावेळी आपण पाहतोय प्रशांत आणि दिनेश या जोडीच्या पारीचा अंत झालाय ना, तसा मात्र धावसंख्येला फार मोठा ब्रेक लागलाय मैदानात. काय करणार शेवटच्या षटकात ते आपण जरूर ऐकूया डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर. सदोतीस धावा धावफलकावरती आहेत. सदोतीस धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेश. चांगला स्ट्रोक यावेळी बॅटरच्या बॅट मधून येतोय. लाऊडली पाहायला मिळत होता आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर इथे एकच धाव येईल.
जोडी मैदानावरती आपण पाहतोय प्रसाद आणि त्याच्या समोर सुनील. अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर प्रसाद सवारेंनी एक दोन चौकार जरूर त्यांच्या बॅटमधून लगावलेत. हा बॉल जाईल आमचे फील्डर कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करत होते, परंतु यावेळी नक्कीच येथील 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 42 या आकड्यावरती. आतापर्यंतचा प्रवास आपण पाहतोय. प्रसाद सवारेंना सुद्धा माहिती की मॅच त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. यावेळी परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. अर्थातच विचार करायला गेला ना तर संयमी वृत्तीचा खेळ मैदानावरती करावा लागतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलवरती सिक्सर, प्रत्येक बॉलवरती चौकार येत नाहीये. क्रिकेटच्या जीवनदायिनीला आमंत्रण द्यावं लागतं. 1-2 जी लाईन मैदानावरती जर जिवंत ठेवली तर तुमच्या धावसंख्येचा एक उच्चांक जरूर पाहायला मिळतो. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की सध्या तरी खरवई प्रीमियर लीग साठी पर्व 3रा मानकरी कोण असेल हे उद्याच्या दिवसात चित्र जरूर स्पष्ट होईल. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. गोलंदाज सुपार चाणक्य निघाले. त्यावेळी 4 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या, त्यातही विकेट परतावली आहे. समोर आहे न्यू बॅटर. याही बॅटरला परतावं लागतंय. वारंवार आता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी. अर्थातच प्रत्येक क्षणाला बदलणारं चित्र मैदानात आहे. रनआउटच्या स्वरूपात याही बॅटरला परतावं लागतंय. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संतोषदा भोपे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधात मृणाल 11 टॉस करण्यासाठी आपण पवार साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मृणाल 11 आणि सद्गुरू स्पोर्ट्स
अरे वरती या चला. पवार साहेबांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल आहे तो मृणाल 11चा. आलाय काटा. टॉस जिंकलाय तो सद्गुरू स्पोर्ट्सने. आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. चला मॅच कडे आपण जाऊया. दोघांनाही शुभेच्छा असतील. आदरणीय विष्णुदादा शिंगटे यांचे या ठिकाणी आगमन झाले. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. बॅटिंग स्वीकारले सद्गुरू स्पोर्ट्सने. मृणाल 11 आपण तयारीत राहायचे. आज खरं म्हणायला गेलं तर शनिवारचा दिवस आहे, हक्काचा दिवस आहे. हाफ डे घेऊन बरेच जण आता व्यासपीठावरती तयारीत आहेत. काही काहींनी तर 3 दिवस सुट्ट्या सुद्धा टाकल्या असतील. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. अर्थातच संभाजी आणि त्याच्या बरोबर जीवनने काय गोलंदाजी केली होती, परंतु इथे गोलंदाजी मार्क वरती आता सोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. सोन्याचा षटका दिल. दुसरा बॉल चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. काय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, थोड्याशा अंशी झेल कमी झाला, अन्यथा इथे विकेटला परतावा लागला असता. फार मोठा धक्का देण्याच्या तयारीत होता गोलंदाज सोन्या. अफलातून हे पटबार चांगले होते. मला वाटते ज्याच्याकडे झेल आला होता प्रशांत जमदरे. अर्थातच फार चांगली मगाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवले. मुलाचा खेळ पाहण्यासाठी पिता मात्र मंचावरती आहेत. मुक्त हस्ते उदलन करतायत. त्यांना माहिती आहे वरच्या खिशातून दिले की खालच्या खिशातच जाणार आहेत. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. डिसाल कामगिरी. फंबल झाले, थोडेफार प्रयत्न चांगले होते, परंतु यावेळी एकच धाव येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. श्री गणेशा धावसंख्येचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. रोमांचकारी मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे सोन्या या गोलंदाजाचा. चांगला बॉल. स्टॅटिक लाईनचा वापर. गोलंदाजीवरती तितकंच प्रभुत्व. व्हेरिएशन तुमच्या शब्दात असणे फार गरजेचं आहे. सुनीलजी भगत साहेब, कालपासून तुम्ही जाम शांतता घेतली असं मला वाटतंय. तुम्हाला उद्या फायनल मध्ये तर आम्ही झलकवूच. ते द्या ना. याच्यात नाही, याच्यात. हा ठीक आहे, ठीक आहे. डीजे किरण कारण आनंद उत्सव असतो. मग खरवईकरांचा आनंद त्याच्यात आम्ही तितकंच आनंदी होत असतो. आणि बऱ्याचशा जणांची मात्र इथे व्यासपीठावरती वर्णी लागली जाते, परंतु हसतमुख वातावरण निर्माण करणं हे खरवई प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. गावाच्या एकीसाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी मात्र ही स्पर्धा चालू आहे. आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर बरेचसे दाते सडल असते, मात्र या ठिकाणी आर्थिक स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात मात्र वस्तुजन्य स्वरूपात मदत करत असतात. अर्थातच मालिकावीरची ट्रॉफी
खुणावते या मालिकावीरच्या ट्रॉफी कैलासवासी धुंडूरांगू शिंगडे यांच्या स्मरणार्थ कुमारी स्मरणिका अक्षय शिंगडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. बॅट्समन, बॉलर आणि फिल्डर या ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिरीज साठी जी बॅट देण्यात आलेली आहे श्री विक्रांत दिलीप भागवत यांच्याकडून. त्यानंतर 6 मंथ जिम मेंबरशिप. आता करवईकरांच्या आगे काल सुद्धा विषय तसाच आला होता कारण तालुक्याचा विषय होता, परंतु असो इथे 6 मंथ जी मेंबरशिप फ्री आहे. डी फिटनेस कुमार दर्शन पुलावरे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यानंतर फर्स्ट क्रमांकाची जी ट्रॉफी आहे वक्रतुंड नेटवर्क कुमार मयूर संतोष गडगे यांच्याकडून. सेकंड क्रमांकाची जी ट्रॉफी आहे कैलासवासी दत्तात्रय गोपाल शिंगडे यांच्या स्मरणार्थ विष्णू दत्तात्रय शिंगडे यांच्याकडून. त्यानंतर थर्ड क्रमांकाची ट्रॉफी वक्रतुंड नेटवर्क कुमारी प्रचिती संतोष गडगे यांच्याकडून. फोर्थ क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी जिप्रू आंबो शिंगडे यांच्या स्मरणार्थ श्री कैलास जिप्रू शिंगडे यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी आहेत कुमार रोहन बालाराम भगत यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जे कोल्ड्रिंक पुरवण्यात आलेले आहे सूरज नरेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण संघ मालकांकडे जरूर जाऊ, परंतु या षटकानंतर संघ मालकांची पाहूया. ज्यांनी आतापर्यंत मला वाटतं स्पर्धेत टोटल संघ आहेत 10 आणि या 10 संघ मालकांचा जरा विचार करावा लागेल. अर्थातच आपण पाहतोय मॅच कडे जरूर बोलूया. दिनेश गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिल्या बॉल वरती त्यांनी 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप 6 आकड्यावरती. मी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे. रफ अँड टफ जरूर मैदानात होताना दिसेल कारण या रफ अँड टफला तितकीच पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी तीक्ष्ण जर झाली तर मात्र विजयाची नांदी पाहायला मिळेल. परंतु यावेळी बॅटिंग कमजोर आहे, तिला धार करावी लागेल. कारण असं म्हटलं जातं की तलवारीच्या पातीला धार केल्याशिवाय तलवार चालत नाही. कारण एकीकडे पाहिलं होतं चिखलाचा प्रकार, कारण जे चिलकत अंगात घातलं जातं जमिनीवर ठेवलं तर ते तलवारीने जरूर तुटतं. या ठिकाणी आपण पाहतोय शिवशक्ती 11 संघाचे संघ मालक आनंददादा शिंगटे आणि त्या समवेत आकाशजी जमदरे. त्यानंतर नीलसागर 11 संघाचे संघ मालक नितेश जाधव आणि त्याचबरोबर समायरा 11 संघाचे संघ मालक प्रशांतजी बालेराव. शौर्य स्मरणिका 11 संघाचे संघ मालक राजेशजी शिंगटे. शिवजीत 11 संघाचे संघ मालक अभिजित जगताप. मृणाल 11 संघाचे संघ मालक महेश जाधव. प्रियांशी 11 संघाचे संघ मालक चेतन दादा भगत. सद्गुरु स्पोर्टचे संघ मालक चंद्रकांत दादा म्हात्रे. शिवकृपा 11 संघाचे संघ मालक जयवंत दादा भगत आणि सुनील दादा भगत. आणि क्रिशा 11 संघाचे संघ मालक देवदासजी भगत. यांची नावं का घेतो त्याची कारण आहेत मित्रांनो. हे संघ मालक नाही तर तुमची टीम तयार होणार नाही आणि यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडली जाते. यांचं मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करेल. फार चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत. चला सेटअप करा फिल्डिंग. हा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय मित्रांनो. गोलंदाजी जर आवडली असेल तर जरा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण दिनेश आणि त्याच्या बरोबर सोन्या काय अफलातून गोलंदाजी केली आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर निखिल आणि जीवनने जी 2 षटके फेकली होती ना 26 धावा त्यांनी खर्च केला. त्याच्यानंतर धावसंख्येला फार मोठा लगाम त्यांनी घातला होता. परंतु यावेळी या 2 षटकांमध्ये अवघ्या 7 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. टार्गेट आहे धावसंख्येचं ते तुमच्यासाठी 43.
परंतु जर विचार करायला गेलं डीजे मास्टर फार सुंदर दोन्ही लहरी वाजवत आहेत. सोशल मीडियाचं युग आहे आजकाल, प्रसिद्धीच्या जोतात गायक गायिका सगळे पाहायला मिळत आहेत. गाणं असं लावलं की या तरुणांना मात्र तुम्ही बेहाल करून सोडलंय. आता जर बरीचशी गाणी निघाली आहेत, मग म्हणतात ना रेतीवाला पाहिजे, आता छकडेवाला आलाय, बरंच काय. जसं जसे व्यवसाय वाढतील तस तसा मग क्रिकेटवाला झाला, बरंच काय, कबड्डीवाला झाला. प्रियांशी 11 जर विजयी झाला तर मात्र रोहन बघा त्यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सेकंड नंबरची ट्रॉफी दिलेली आहे. आणि विशेष आकाश दिलीप जंजरे विभाग प्रमुख करावे का शिवसेना हे जरा ते समोर पण ठेवा चांगला स्ट्रोक यावेळी मात्र पाहायला मिळतोय. उशिरा का होईना परंतु फटका येतोय, पंबल पाहायला मिळाला, बॉल जातोय सीमारेखा पार, येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील आता मात्र 11 आकड्यावरती. कडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. आदरणीय रमाकांतजी जमदरे, संतोषजी जमदरे, चंद्रकांतजी भगत या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. जरूर तुमच्या सूचना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. परंतु एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटलं होतं की 2-3 वर्षांपूर्वीचं मैदान आणि आत्ताचं मैदान, आजकाल जे तुमचे ग्रामस्थ मंडळी आहेत ना ते स्टेजवरती उन्हाचा आस्वाद घेण्यापेक्षा ना झाडांच्या खाली बसलेत, ते सावलीचा आस्वाद घेत आहेत. त्यांना सुद्धा चांगलं माहिती आहे. चांगला फटका कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. स्क्वेअर लेग रिजन कडे फटका, आगे फसवलंय क्षेत्ररक्षकाला. नशिबाची हुलकावणी मी तर म्हणेल यावेळी, कारण या पहा आता काही लोक दैवावरती विश्वास ठेवतात की नाही मला माहित नाही, परंतु या बॉलवरती मी म्हणेल बॅटरचं दैव फार उज्ज्वल आहे आणि खराब दैव असेल तर मात्र फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचं. कारण एकीकडे आपण पाहतो ना फार बॉल कार्पेट पद्धतीने चालू होता आणि त्या क्षणाला उचली घेत मात्र युटर्न त्याने घेतलाय मैदानावरती. बऱ्याच जणांना वाटलं असेल की आता या धावसंख्येला रोखलं जाईल, परंतु इथे आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत ते 17 आकड्यावरती. यावेळी आपण पाहतो एकेरी स्वरूपातली धावले एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जरूर जाते. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय चौकार येतील आणि खरंय मला सुनील दादा भगत यांना जरूर ऐकायचंय. एक काल खऱ्या अर्थाने असा होता की मित्रांनो आमचंही तितकंच, मी मोठेपणा सांगणार नाही, परंतु आज गेली 14 ते 15 वर्ष आम्ही सुद्धा समालोचनात आहोत. कालानुसार तुम्हाला बदलावं लागतं आणि त्याच्यानंतर टिकून राहणं या सोशल मीडियाच्या युगात फार गरजेचं आहे. सांगतो तुम्हाला, आता आजही जर पाहायला गेलं तर छोटा मुलगा येईल समालोचन करेल, शब्द फार चांगले असतात, त्यात वाद नाहीये, उंची गाठावी लागते. तुमचं फार चांगला फटका निखिल शेंडेच्या बॅट मधून जरूर येतोय. तुमचा अभ्यास जर समालोचनातला असेल म्हणजे क्या बात आहे. देवदासजी भगत ज्यांना भाऊ म्हणतात त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात निखिल शेंडे तुम्हाला या शॉटसाठी. इथे मात्र चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचत आतापर्यंत
25 या आकड्यावरती. सांगायचं तात्पर्य एकच असं होतं, 28 धावा धावफलकावरती आहे. माफी असावी, थांबा. 26 धावा धावफलकावरती आहेत. माफी असावी, थोडं स्कोर बोर्ड चालू आहे. कारण एकीकडे जर म्हणायला गेला ना, ते आत्ताचा निवोदित मुलगा आहे ना, फार सुंदररित्या समालोचन करतात. सांगायचं तात्पर्य त्यांचं वाचन तेवढं असतं, अभ्यास तेवढा आहे. कॉलेज शिक्षण हे सगळ्या गोष्टी असतात. तुमचा अभ्यास कमी पडला, वाचन कमी पडला का तुम्ही समालोचनातून बाद होता. परंतु शेवटी ज्येष्ठ आहेत आणि सुनीलजी भगत यांना मी गेल्या 3 वर्षांपासून सध्या या परिसरात ऐकतोय. भले ते बाहेरचे ऑर्डर नाही आहेत, परंतु खरवईकरांसाठी त्यांचा आवाज जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल. क्रिकेटसाठी आदर्श आहेत. गावदेवी क्रिकेट संघ खरवई, धावसंख्या 26 या आकड्यावरती आहे. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. निखिल शेंडेची चौकाराची हॅट्रिक कंप्लीट जर झाली तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज रोहन भगत यांच्याकडून आणि देवदाजी भगत यांच्याकडून 500 रुपये. क्या बात आहे निखिल शेंडे. सध्या गाडीला स्टार्टर मारायचंय, आजकाल किक बाद झाले. पाहतोय सेकंड क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे, आदरणीय विष्णुदादा दत्तात्रय शिंगटे यांचा सन्मान करण्याची विनंती मी आकाशजी जमदरे विभाग प्रमुख शिवसेना खरवई यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. विष्णुदादा दत्तात्रय शिंगटे विशेष सन्मान या मंचावरती त्यांच्या माध्यमातून केला जातोय. अर्थातच एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेत मुलाचा हातभार द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी झलकते चमचमते ट्रॉफी ती मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. आकाशजी जमदरे विभाग प्रमुख खरवई शिवसेना यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मान बहाल केला जातोय. त्याच समेत आपण पाहतोय या ठिकाणी शिवकृपा संघाचे संघ मालक अर्थातच आमचे ज्येष्ठ समालोचक सुनीलदादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती आकाशदादा जमदरे शिवसेना विभाग प्रमुख खरवई आपण पाहतोय. जाऊया गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश. कमबॅक फार चांगला आलाय, परंतु धावसंख्यात इतकीच 26 आकड्यात आहे. सुंदर फटका यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जातोय तो मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. लॉंगॉनचा खेळाडू कोणतीही चुकी करत नाहीये, परतावं लागते या बॅटरला. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. संभाजीच्या पारीचा अंत. फार मोठा झटका आहे. सलामीची जोडी तंबूच्या अस्त्र्याला पाहायला मिळते. डीजे षटकांचा वाजवी खेळ संपला. चौथं षटक प्रगती पथावरती आला. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 26 आकड्यावरती.
11 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. इथे क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल पाहायला मिळाला, परंतु हा बॉल आणि तो फुटबॉल याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हा बॉल सहजरित्या सापडत नाही, तो सहजरित्या दिसूनही येतो. या 2 धावा येतील. धावसंख्या जाऊन पोहोचते अद्यापर्यंत 28. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु अजूनही मला वाटतं निखिल शेंडेंना संधी नाही आलेली. जर संधी आली ना त्या बॉल वरती चौकार आला तर मला वाटतं बरीचशी पारितोषिक लागली गेली आहेत. 2 पारितोषिक आहेत. एक देवदासजी भगत यांचं 500 रुपये आणि त्यांच्या समवेत रोहनदादा भगत यांच्याकडून 1000 रुपये. चांगला फटका, उंचीवरती बॉल आहे. शक्ती कपूरचा डायलॉग माहिती नाही मित्रांनो, शक्ती कपूर यांचा डायलॉग. औ दादा मुनी, पुढचं मी काय बोलतच नाही. या दोन्ही प्लेयर साठी तो डायलॉग लागू होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. 32 रन्स, 43 धावसंख्येची गरज असताना मात्र या सामन्यात कलाटणी जरूर पाहायला मिळते. तुषार आमच्या समेत आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत. सकाळपासून पहिला गौरव म्हात्रे, त्याच्यानंतर प्रसाद सवारे, त्यानंतर एक मॅच साठी आमचा सुद्धी वर्णी लागली, त्याच्यानंतर तुषार उपस्थित झालेत, शहाबाज आगेत, बरेचसे आगेत स्कोरर. हा बॉल येतोय डॉट. उद्या शो मॅच पहिले 8 वाजता होईल. त्यांना जर आता या टाइमात खेळवलं गेलं तर संध्याकाळी मला वाटते झोप लागून देणार नाहीत ते. यावेळी आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी केला समाप्ती पथावरती आलाय. धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापर्यंत 32 आकड्यावरती. 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी करायचे ते आता मात्र 11 धावा. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय घडतंय मैदानात. चला जोरदार टाळणी या दोन्ही संघांचं स्वागत करा मित्रांनो. काय घडतंय आणि काय बिघडतंय याच्या पलीकडचा अभ्यास मैदानात जरूर पाहायला मिळेल. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निखिल शेंडे. पारितोषिकाची उधळण. पहिलंच 500 रुपये लागलेले आहे. इथे जर चौकार आला तर देवदासजी भगत तेच 500 रुपये आणि निखिल शेंडे जरी मॅच विजयी पताका झलकवली तुमच्या माध्यमातून तर आणखी 500 रुपये. आणि मला वाटते रोहन भगत यांच्याकडून या बॉलवरती चौकार आला तर 1000 रुपये. चौकार अपेक्षित आहे कारण मागच्या षटकामध्ये त्यांच्या बॅट मधून चौकार जरूर पाहायला मिळाले. 4 चौकार होते. 4 का 2च होते, परंतु इथे मात्र समोर आहे प्रसाद सवारे. बॉल उडवलाय. फार मोठी चुकी मैदानात झाली आहे. निखिल शेंडेच्या पारीचा धावसंख्येला ब्रेक लावून गेलाय. कारण चौकार नाही तर मी तर म्हणेल
कॅच पकडली आणि या मॅच वरचं नियंत्रण प्रस्थापित केलंय दिनेश या फिल्डरने. मॅन ऑफ द सिरीज साठी जी बॅट देण्यात आलेली आहेत ते आदरणीय विक्रांतजी भागवत यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून महत्वपूर्ण सहर्ष स्वागत. सगळ्या मॅच कडे प्रसाद सवारने फार महत्वपूर्ण विकेट. अप्रतिम बॉल, अप्रतिम सामन्यातली कलाटणी पाहायला मिळतीये. येणारे 4 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. प्रियांशी 11 आतापर्यंत माझ्या मातीप्रमाणे 2 सामने गमावताना दिसून आलेत. हा सामना जर गमावला तर मात्र प्रियांशी 11 ला टॉप मधलं स्थान गमावावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. मला वाटतं या प्लेयरने गतवर्षी फार चांगला परफॉर्मन्स दिला होता. इथे आणखी एक विकेट पाहायला मिळते. प्रसाद सवारे या सामन्यावरची पकड मजबूत करताना दिसतोय. निर्णायक बॉल. हा बॉल आलाय डॉट. सामन्यावरची पकड मजबूत झाले. यावेळी आपण पाहतोय शिवकृपा 11 हा संघ मात्र आता खुशीत गाजर खातोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्येची गरज आहे अजूनही 11ची. काय सामना योटन केलाय प्रसाद सवार यांनी. असं वाटलं होतं की प्रियांशी 11 हा सामना जरूर विजयी होईल, परंतु प्रसाद सवारेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. दादा या प्लेयरला हे माहीतच नाही मी तर म्हणेल की प्रसाद सवारेने 5 बॉल डॉट पिकलेत आणि इथे जर धाव आली नसती तर मला वाटतं हे चौकार जरी आला नसता तर मला वाटतं इथे प्रसाद सवारेचं मेडन षटक पाहायला मिळालं असतं. जाऊया प्लेयर ऑफ द मॅच. नो डाऊट प्रसाद सवारे.